وقال الذي اشتراه من مصر لامرأته أكرمي مثواه عسى أن ينفعنا أو نتخذه ولدا وكذلك مكنا ليوسف في الأرض ولنعلمه من تأويل الأحاديث والله غالب على أمره ولكن أكثر الناس لا يعلمون ولما بلغ أشده آتيناه حكما وعلما وكذلك نجزي المحسنين وراودته التي هو في بيتها عن نفسه وغلقت الأبواب وقالت هيت لك قال معاذ الله إنه ربي أحسن مثواي إنه لا يفلح الظالمون ولقد همت به وهم بها لولا أن رأى برهان ربه كذلك لنصرف عنه السوء والفحشاء إنه من عبادنا المخلصين واستبق الباب وقدت قميصه من دبر وألف يا سيدها لدى الباب قالت ما جزاء من أراد بأهلك سوءا إلا أن يسجن أو عذاب أليم قال هي راودتني عن نفسي وشهد شاهد من أهلها إن كان قميصه قد من قبل فصدقت وهو من الكاذبين وإن كان قميصه قد من دبر فكذبت وهو من الصادقين فلما رأى قميصه قد من دبر قال إنه من كيدكن إن كيدكن عظيم يوسف أعرض عن هذا واستغفري لذنبك إنك كنت من الخاطئين. यानंतर जेव्हा मिस्रमध्ये युसुफला विकलं गेलं तेव्हा त्यानं खरेदी करणाऱ्यानं आपल्या पत्नीला सांगितलं की याला खूप मान सन्मानानं आपल्या देखरेखीत ठेव. फार शक्य आहे की पुढे हा मुलगा आमच्याकरता फार लाभदायक ठरेल किंवा आम्ही याला आपला पुत्रच बनवून घेऊ. आणि अशा प्रकारे आम्ही मिस्र देशात युसुफचे पाय मजबूत केले आणि आम्ही युसुफला आपल्या प्रशिक्षणाखाली स्वप्नांच्या अर्थाद्वारे हकीकतीच्या सखोलतेचं ज्ञान प्रदान केलं. अल्लाह आपला आदेश जारी करण्यात वरचढ आहे, परंतु बहुतेक लोक हे जाणत नाहीत. आणि जेव्हा युसुफ पूर्णपणे आपल्या तरुण अवस्थेस पोहोचले तेव्हा आम्ही त्यांना बुद्धी आणि ज्ञान प्रदान केलं. आणि आमचा तर हा नियम आहे की नेकी करणाऱ्यांना आम्ही खूप चांगल्या प्रकारे मोबदला देत असतो. आणि ज्या स्त्रीच्या घरात युसुफ यांना ठेवलं गेलं होतं तीच त्यांना मोहित करण्याचा प्रयत्न करू लागली की युसुफचं मन डगमगावं. आणि दरवाजे बंद करून ती म्हणाली, युसुफ इकडे ये, जे काही आहे सर्व तुझ्यासाठीच आहे. युसुफ म्हणाले, अल्लाहचं शरण असो, तो माझा पालन करता आहे. त्यानं मला आत्तापर्यंत चांगल्या प्रकारे ठेवलं आहे आणि जालिम आणि अत्याचारी लोकांना तो सफल होऊ देत नाही. त्या स्त्रीनं युसुफशी इरादा करून घेतला होता आणि युसुफ यांनी जर आपल्या पालनकर्त्याचं प्रमाण पाहिलं नसतं तर त्यांचाही इरादा झाला असता. अशा प्रकारे आम्ही युसुफला दुराचार आणि निर्लज्जपणाच्या कामापासून वाचवलं. निस्संदेह ते आमच्या खास दासांपैकी होते. दरवाजाच्या दिशेनं युसुफ पुढे आणि स्त्री मागे धावली आणि युसुफची कमीज त्या स्त्रीनं मागच्या बाजूनं खेचून फाडली. या धावपळीत दोघं जण दरवाजापर्यंत पोहोचताच त्यांना स्त्रीचा पती हजर झाल्याचं दिसून आलं. अजितची पत्नी म्हणाली, याशिवाय आणखी कोणती शिक्षा असू शकते त्या माणसाला जो तुझ्या बायकोशी वाईट इरादा ठेवील की त्याला सरळ जेलखान्यात बंद केलं जावं किंवा मग एखादी कठोर शिक्षा दिली जावी. युसुफ म्हणाले की हिनंच मला मोहित करण्याचा प्रयत्न केला की माझं मन हिच्याकडे लागावं आणि त्याच वेळी
स्त्रीच्या नातेवाईकांपैकी एका साक्षीदारानं साक्ष दिली की जर युसुफचा कुर्ता पुढच्या बाजूनं फाटला असेल तर ही स्त्री खरी आहे आणि तो खोटा आहे, आणि जर युसुफची कमीज मागच्या बाजूनं फाटली असेल तर मग स्त्री खोटी आणि तो युसुफ खरा आहे. जेव्हा स्त्रीच्या पतीनं पाहिलं की युसुफचा कुर्ता तर मागच्या बाजूनं फाटलाय, तेव्हा म्हणाला की तुम्हा स्त्रियांचं हे मायाजाल आहे, निस्संदेह तुमच्या चाली मोठ्या भयंकर असतात. मग सांगितलं गेलं की युसुफ, या गोष्टीला नजरेआड करा आणि ही अजीजची पत्नी, तू आपल्या अपराधांची माफी माग. खात्रीनं भूल आणि चूक तुझीच आहे.